सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बुधवारी सायंकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हा निर्णय जाहीर केलाय. 38 वर्ष रोहितनं गेल्या वर्षी जूनमध्ये T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो केवळ वन डे फॉर्मॅटमध्ये टीम इंडियासाठी खेळताना दिसेल. रोहितचा हा निर्णय बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या खराब घरगुती मालिकेनंतर आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर आलेला आहे. या 3 मालिकांमध्ये खेळलेल्या 8 सामन्यांच्या 15 डावांमध्ये 10.93 च्या सरासरीने फक्त 164 धावा केलेल्या होत्या. रोहितनं काल बुधवारी सायंकाळी 7:29 आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्टेट कॅपचा फोटो शेअर करून लिहिलं, मी स्टेट क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. माझ्यासाठी हा सन्मान होता की मी पांढऱ्या जर्सीत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं. इतक्या वर्षापर्यंत आपण सर्वांचं प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. मी वन डे फॉर्मॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणं सुरू ठेवणार आहे. MS धोनीनं देखील 15 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7:29 सोशल मीडियावर पोस्ट करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.